माऊली रामकृष्ण हरी. आज सुरुवातीला आपण एका महामानवाचं स्मरण करूया. आपल्याला नाव सांगायला नको, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं. आज हनुमान जयंती आहे. या दिवशी आपल्या छत्रपती शिवरायांनी स्वर्गाकडे प्रस्थान ठेवलं. महाराष्ट्र पोरका झाला. त्यांची आज पुण्यतिथी आहे. माऊली छत्रपती शिवरायांच्या सारखे महापुरुष ज्या तिथीला निर्वाणाने पावन करतात त्या दिवसालाही ते पुण्य मिळतं, म्हणून त्या तिथीला पुण्यतिथी असं म्हणतात. या पावन दिवशी आज आपण हरिनामाचा गजर करणार आहोत, पठण करणार आहोत. माऊली टाळ मृदंगाचा झणत्कार ऐकला की महाराष्ट्राचं मन गहिवरतं. सासू वाशिणीला भावाची हाक ऐकू आल्यावरती जसं खोचलेला बदर सोडते, खांद्यावर घेते आणि धावत सुटते माहेराकडे, तसं महाराष्ट्राचं मन वारकऱ्यांच्या दिंडीकडे धावतं. त्याला वैकुंठ माहेरीचा सावळा श्रीरंग आठवतो. हा सोहळा फक्त आषाढी कार्तिकी पुरता मर्यादित राहू नये म्हणून आपण आज भेटलेलो आहोत. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा आपल्या सर्वांच्या लाडक्या चित्रपटाची गीतं, अभंग गीतं आजपासून रोज आपण वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अनुभवणार आहोत. तेव्हा माऊली ध्यान देऊन ऐका. सुमारे 750 वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात साक्षात सरस्वती मातेनं नवरसांचा आणि काव्य कल्पनांचा सारीपाट मांडला होता. एका लहानशा गुजीरवाण्या साजिल्या सुकुमार मुलाशी. त्या मुलाचं नाव होतं आपल्या सगळ्यांची माऊली संत ज्ञानेश्वर. त्याचे वडील बंधू निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेनं आणि धाकट्या बंधू सोपान काकांच्या साक्षीनं हा खेळ रंगत आला होता. विणेच्या तारा झंकारत होत्या आणि आपल्या पाठीशी साक्षात आदिमाया चितकला मुक्ताई उभी आहे हे माहीत असल्यामुळं संत ज्ञानेश्वर अभिनव वाग्विलासाचे जे फासे आहेत ते पैजा लावून आवेशाने पेटत होते आणि म्हणत होते, माझा मराठाची बोलू कौतुके, परते अमृताते हे पैजा जिंके, आईची अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानेश्वर म्हणजे भाषा कुबेर. भगवद्गीतेचं एक देशिकार लेणं त्यांनी घडवलं. त्यांचा शांतरसेना मंडळी तो श्रृंगाराच्या माथ्यावर पाय देऊन नाचतो. शके 1212 गोदावरीच्या दक्षिण तीरी महालयेच्या क्षेत्री नेवासे येथे श्रोत्यांच्या आणि मग आपल्या पदरात हे पुण्य पडलं. ज्ञानेश्वरी काय गंमत आहे बघा. ग्रंथ लिहिणारा ज्ञान ईश्वर, ग्रंथाचं नाव ज्ञान ईश्वरी. आणि या ईश्वरी ज्ञान सांगणाऱ्या महात्म्याचं वर्णन आपल्यासारख्यांनी काय करावं. आपल्याकडे किती शब्द संपदा आहे. त्याचं वर्णन करण्यासाठी संत शिरोमणी नामदेवरायांसारखी एक महान लेखणी असावी लागते. मग नामदेवराय म्हणतात, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. आणि मग ख्याती सांगायला येत आहेत आपले लाडके अवधूत गांधी. इथे आपण एक महत्वाची ओळख करून घेऊया. संत नामदेवरायांची भूमिका ज्यांनी चित्रपटात साकारली आहे ते आमचे परम मित्र आदिनाथ कोठारे इथे उपस्थित आहेत. ते त्यांना आमच्यावर आमंत्रित करतात आणि आदिनाथांना विनंती करतात की त्यांनी कृपया त्यांचा सन्मान करावा. असताना सुद्धा गावात आदिनाथ आमच्या सगळ्यांच्या कुटुंबासाठी इथे पोहोचलेला आहे. त्या चित्रपटातल्या संत नामदेवरायांसाठी एकदा जोरदार महाराज. सोहळा साधा नाही बरं का. अहो संत निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका अशा संतांच्या लाडक्या बहिणीचा मुक्ताई माऊलीचा सोहळा आहे. भले भले सज्जन या ठिकाणी उपस्थित झालेत बरं का. त्यांची ओळख करून घ्यावी लागतेच ना महाराज. माऊली मुंबई नगरात एक फार मोठं संस्थान आहे. त्या संस्थानाचं नाव आहे AA फिल्म्स. ही संस्था चित्रपट वितरणाच्या क्षेत्रात अति बळीवंत आहे. बाहुबली म्हणू नका, KGF म्हणू नका, गेला बाजार पुष्पा म्हणू नका, ते सगळं सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे.
या सगळ्याचं वितरण या अतिबळीवंत संस्थेने केले महाराज. आणि संतांचा महिमा असा की या गोड चरित्रानं या संस्थेला भुरळ घातली आणि त्या ए फिल्मचे अनिल थडानी सर आमच्या बरोबर उभे राहिले आणि हा चित्रपट साकारला गेला. हा चित्रपट निर्माण करणं खूप अवघड होतं आणि कथा ऐकल्याबरोबर त्या कथेमधलं मार्दव, त्या कथेचं महत्व, आजच्या काळातलं संपूर्ण त्याची गरज हे लक्षात घेता अनिल सरांनी आम्हाला तात्काळ आमच्या पाठीशी हात उभा केला आणि हा चित्रपट उभारायला मी माननीय अनिल सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. अनिल सर त्यांनी कृपया मंचावर यावं.